Good afternoon. Let us start. To trace a curve in Cartesian form, the given example, y square into 2a minus x is equal to x cube. Now in this example, आता या ठिकाणी परत एकदा मी दुसरं आपलं पेज शेअर करते आणि त्याच्यानंतर आपण ते सॉल्व्ह करूयात. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी जो कर्व दिलाय त्या कर्वचं इक्वेशन काय आहे? Here curve is given y square into 2a minus x is equal to x cube. आता पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय? While we are tracing a Cartesian curve, first point we have to find out that is symmetry of curve. Whether it is symmetric about x-axis or symmetric about y-axis. Equation in this equation, all powers of x and all powers of y. Just check out that. Here power of x 1, power of x 3, power of y 2. So we can say that all powers of y are even. Therefore, काय असेल आता इथं? Curve is symmetric about x or y axis. Yes? Yes, it is x axis. जर y चे power even असतील तर with symmetric with x axis, x चे power all power even असतील तर symmetric about y axis. आता सिमेट्री त्याच्यानंतर ओरिजिन फाइंड आउट करतोय आपण. म्हणजे हा कर्व ओरिजिन मधनं पास होतो की नाही हे चेक करायचं आपल्याला. इफ x is equal to 0, put x is equal to 0 in given equation. x ची व्हॅल्यू 0 पुट केली तर आपल्याला y 0 मिळतो. बरोबर आहे. y सुद्धा 0 मिळाला आपल्याला. आणि y 0 पुट केला आपण तर x तुमचा 0 मिळेल. And y is equal to 0, x becomes 0. Therefore, we can say that curve passes through origin. Curve passes through origin. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे आपला टँजंट ॲट ओरिजिन. तो कॅल्क्युलेट करूयात आपण, तो फाइंड आउट करूयात. टँजंट ॲट ओरिजिन. आता टँजंट ॲट ओरिजिन फाइंड आउट करतोय म्हणजे आपल्याला काय करायचंय? इक्वेटिंग लोएस्ट डिग्री टर्म टू 0. म्हणजे आता दिलेलं इक्वेशन काय आपला? y स्क्वेअर इंटू 2a मायनस एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब. आता y स्क्वेअरने त्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा तर काय मिळेल? 2ay स्क्वेअर मायनस एक्स वाय स्क्वेअर मायनस एक्स क्यूब इज इक्वल टू 0. आता याच्यामधलं लोएस्ट डिग्री टर्म कोणती येते? 2ay स्क्वेअर. येस, 2ay स्क्वेअर इज इक्वल टू 0. मग याच्यामधनं आपल्याला काय मिळेल? y square is equal to 0. And that is
y is equal to 0. Means we can say that x-axis is tangent at origin. ओके, हे झालं सगळ्यांचं. आता हे इथपर्यंत सगळ्यांना समजलं. येस मॅम. ओके, आता सिमेट्री झाली, ओरिजिन झालं, टँजंट ऍट ओरिजिन झालं. नेक्स्ट आहे आपल्याला असिम्प्टोट फाइंड आउट करायचंय. ओके, असिम्प्टोट फाइंड आउट करताना आपल्याला काय करायचं इथं, फाइंडिंग आउट असिम्प्टोट. आता मी परत एकदा ते इक्वेशन लिहिते. y स्क्वेअर इन ब्रॅकेट 2a मायनस x इज इक्वल टू एक्स क्यूब. पहिल्यांदा असिम्प्टोट पॅरलल टू एक्स ऍक्सिस आणि असिम्प्टोट पॅरलल टू वाय ऍक्सिस. मग आता इथं हे इक्वेशन जे घेतलं आपण, हे इक्वेशन असं लिहूयात आपण, 2ay स्क्वेअर मायनस xy स्क्वेअर इज इक्वल टू एक्स क्यूब. आता याच्यामध्ये जास्ती हे करायची गरज नाही, डायरेक्टली आपल्याला मिळून जाईल. जस्ट अ मिनिट. हा, highest power of y, that is 2. Coefficient of this y, that is 2a minus x equal to 0. काय करतोय आपण, असिम्प्टोट पॅरलल टू एक्स ऍक्सिस आणि असिम्प्टोट पॅरलल टू वाय ऍक्सिस काढायचंय. आता पहिल्यांदा मी काय घेतलं, असिम्प्टोट पॅरलल टू वाय ऍक्सिस, इक्वेटिंग कोएफिशिएंट ऑफ हायेस्ट पॉवर ऑफ y टू 0, कोएफिशिएंट ऑफ हायेस्ट पॉवर ऑफ y टू 0, जिथे 2a मायनस एक्स इज इक्वल टू 0 पुट केला. देअरफॉर x इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला, 2a. x इज इक्वल टू 2a असिम्प्टोट पॅरलल टू y ऍक्सिस. द नेक्स्ट असिम्प्टोट पॅरलल टू एक्स ऍक्सिस मिळतं का ते चेक करा. एक्स क्यूब याचा कोएफिशिएंट 1 आहे, 1 इज इक्वल टू 0 म्हणू शकतो का आपण. कॅन यू से दॅट 1 इज इक्वल टू 0? नो मॅम. That is highly impossible. So here no any asymptote parallel to x axis. आता आपला एकच असिम्प्टोट मिळालाय, तो आहे पॅरलल टू वाय ऍक्सिस. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला काय काढायचंय, नेचर ऑफ कर्व. नेचर ऑफ कर्व, तर नेचर ऑफ कर्व काढताना एकतरी दिलेली जी इक्वेशन आहे, y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स च्या फॉर्म मध्ये लिहा किंवा x इज इक्वल टू एफ ऑफ वाय च्या फॉर्म मध्ये लिहा. Here it will be easy. is equal to divided by 2a minus x मध्ये घेतलं, म्हणजे y is equal to f of x च्या फॉर्म मध्ये घेतलं. आता याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करूयात. व्हॅल्यू पुट, आता इथे बघा असिम्प्टोट काय मिळालं आपल्याला, x is equal to 2a. इथं पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काही नाहीये, म्हणजे कर्व हा तुमचा ओरिजिन मधनं पास होतोय आणि x is equal to 2a हा असिम्प्टोट आहे पॅरलल टू वाय ऍक्सिस. दिस वन इज द असिम्प्टोट. मग आता ह्या दोन पॉइंट वरनं आपल्याला नेचर ऑफ कर्व काढायचंय. मग इथं बघा पहिली कंडिशन काय घेते मी, इफ x इज लेस दॅन 0, x इज लेस दॅन 0. मग हा वाय स्क्वेअर कसा मिळेल तुम्हाला, x ची व्हॅल्यू मायनस मध्ये घेतली, x ची व्हॅल्यू जर मायनस मध्ये घेतली तर या ठिकाणी हा जो एक्स क्यूब आहे, त्यामुळे इथं वाय स्क्वेअर जो आहे निगेटिव्ह मिळतो. म्हणजे इथं काय म्हणणार तुम्ही, वाय स्क्वेअर बिकम्स निगेटिव्ह. म्हणजे 0च्या पुढे तुमचा कर्व जाणार नाहीये, एवढं लक्षात घ्या. तिथं वाय स्क्वेअर निगेटिव्ह मिळाला मीन्स बियॉन्ड दॅट 0 कर्व डज नॉट एक्झिस्ट. ओके, देन सेकंड पॉइंट, इफ
x इज ग्रेटर दॅन 2a. आता हे 2a का घेतला मी? हा असिम्प्टोट असल्यामुळं. x असिम्प्टोट जो आहे तो x इज इक्वल टू 2a आहे. ऍक्च्युअल हा असिम्प्टोट म्हणजे काय? टँजेंट टू द कर्व ऍट इन्फिनिटी. ओके, सो x इज इक्वल टू 2a असिम्प्टोट म्हणजे तो जो टँजेंट आहे तो इन्फिनिटीला टच होतो, म्हणजे त्या कर्वला तो कुठेही टच होणार नाहीये सध्या तरी. म्हणजे आपण सांगू शकत नाही इथं एक्झॅक्टली कुठं टच होतो. अप टू इन्फिनिटी आपल्याला माहिती नाहीये कुठं टच होतोय तो. ओके, सो इफ x इज ग्रेटर दॅन 2a पेक्षा जर मोठा घेतला मी x, तर काय व्हॅल्यू मिळते आपल्याला? इथे सपोज मी 3a घेतलं तर 3a मायनस 2a, सॉरी 2a मायनस 3a म्हणजे परत निगेटिव्ह मिळाला, म्हणजे y स्क्वेअर परत तुमचा या ठिकाणी निगेटिव्ह मिळतो. मीन्स इथे एक्झॅक्टली काय म्हणू शकतोय? कर्व lies in between 0 and 2a, that is 0 is less than x is less than 2a. ओके, ही कंडिशन असणार आहे तिथं. आता ते कसं आहे ते तुम्हाला सांगते. इथं बघा, आता हा मी कर्व काढते इथं. जस्ट अ मिनिट. आपल्याला हा पाय एक्स झाला. सांगा ऑफ इंटरसेक्शन काय आहेत? फक्त 0 0 एवढीच व्हॅल्यू माहिती आपल्याला. म्हणजे पॉईंट आपल्याला आपण मगाशी म्हणलेलं आहे कर्व पासेस थ्रू ओरिजिन ओनली. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन अदर दॅन 0 0 मिळालेले नाहीत आपल्याला. हा झाला पॉइंट ऑफ 0 0. त्याच्यानंतर x इज इक्वल टू 2a. आता या ठिकाणी तुमचा x इज इक्वल टू 2a असणार आहे. x इज इक्वल टू 2a. ती लाईन असणार आहे ती अशी. इथं मी दुसरे हे घेते, या पॉइंट मधनं जाणारी. दिस इज x इज इक्वल टू 2a. मग आता थोडासा विचार करूयात आपण. दिलेले जे फंक्शन आहे त्याचं ज्यावेळेस आपण f ऑफ y इज इक्वल टू f ऑफ x मध्ये घेतलेलं आहे. लुक ॲट दिस. इथं बघा, मगाशी जे घेतलं होतं y स्क्वेअर इज इक्वल टू काय घेतलं होतं आपण? x क्यूब अपॉन 2a मायनस x. जर x ची व्हॅल्यू ही लेस दॅन 0 घेतली, तुमचा y स्क्वेअर निगेटिव्ह मिळाला. त्याच्यानंतर x इज ग्रेटर दॅन 2a घेतला तर y स्क्वेअर तुम्हाला निगेटिव्ह मिळाला. ओके, मग आता एक्झॅक्टली कर्व कुठं ट्रेस होतो ते सांगते तुम्हाला. याच्या पुढे x इज लेस दॅन 0 घेतला, x ची व्हॅल्यू लेस दॅन म्हणजे निगेटिव्ह घेतली, तर या ठिकाणी या एरियामध्ये तुमचा कर्व ट्रेस होत नाही. हा एरिया तुमचा नसणार आहे तिथं. बियॉन्ड दिस 0 0 कर्व डज नॉट एक्झिस्ट बिकॉज y स्क्वेअर बिकम्स निगेटिव्ह. त्याच्यानंतर जर x ची व्हॅल्यू ही ग्रेटर दॅन 2a घेतली तर त्यावेळेस तुमचा कर्व एक्झिस्ट होतो का? होत नाही, कारण तुम्हाला y स्क्वेअर निगेटिव्ह मिळालाय. म्हणजे या पॉइंटच्या पुढे सुद्धा तुमचा कर्व एक्झिस्ट होत नाही. ओके, x इज इक्वल टू 2a इज असिम्प्टोट. इट इज असिम्प्टोट. त्याच्यानंतर एक्स ऍक्सिस, मगाशी आपल्याला काय मिळालंय बघा इथं, परत एकदा रिवाइज करूयात. सिमेट्री काय आपली? अबाउट एक्स ऍक्सिस x 0 आहे, y 0 आहे, म्हणजे कर्व तुमचा ओरिजिन मधनं पास होतोय हे झालंय तिथं. त्याच्यानंतर एक्स ऍक्सिस हा टँजेंट ऍट ओरिजिन आहे. ज्यावेळेस y स्क्वेअर इज इक्वल टू 0 0 मिळालाय, y इज इक्वल टू 0 0 मिळालेला आहे, त्यामुळे एक्स ऍक्सिस हा टँजेंट ऍट ओरिजिन आहे.
त्याच्यानंतर नेक्स्ट काय बघितलं आपण, असिम्प्टोट बघितला. x इज इक्वल टू 2a इज असिम्प्टोट पॅरलल टू y ऍक्सिस. ओके, तो असिम्प्टोट आपण आता जस्ट ड्रॉ केलाय. त्याच्यानंतर आता मगाशी बघितलं आपण जे नेचर ऑफ कर्व. देन लुक ॲट दिस. या ठिकाणी आपल्याला कर्व जो आहे तो या फक्त एवढ्याच एरियामध्ये ट्रेस होणार आहे. मग आता कर्व कसा ट्रेस होणार आहे बघा. ट्रेसिंग ऑफ कर्व. हा कर्व ओरिजिन मधनं पास होतो. या ठिकाणी दुसरी कलर हा घेते. ओके, इथून स्टार्ट होतो. हा कर्व असा येणार. आम्ही असा का ट्रेस करते, तर हा जो आहे तो असिम्प्टोट आहे, म्हणजे हा टँजेंट टू द कर्व असणार आहे ऍट इन्फिनिटी. हा जो कर्व आणि हा जो कर्व मी असा एक्सटेंड केलाय म्हणजे हा कुठेपर्यंत जातोय, इन्फिनिटी पर्यंत जातोय. कारण ह्याला x इज इक्वल टू 2a हा असिम्प्टोट मिळालेला आहे. म्हणजे असिम्प्टोट सुद्धा काय, टँजेंट टू द कर्व ऍट इन्फिनिटी. ओके, त्याच्यानंतर याची जी सिमेट्री आहे, म्हणजे या कर्व साठी सिमेट्री जी आहे ती अशी असणार आहे. याच पॉइंट मधनं, सेम पॉइंट मधनं आपल्याला इथं हा ट्रेस होणार आहे, इथं असा कर्व. ओके, परत त्याला सुद्धा हाच असिम्प्टोट असणार आहे. म्हणजे हा जो कर्व आहे हा ओरिजिन मधनं पास झाला इथं, त्याची सिमेट्री आहे इकडं. आणि जर एकाच पॉइंट मध्ये दोन कर्व पास होत असतील तर त्याला आपण डबल पॉइंट म्हणतोय. हा ओरिजिन जो आहे तो डबल पॉइंट आहे. एक्स ऍक्सिस जो आहे, एक्स इज इक्वल टू y इज इक्वल टू 0, म्हणजे एक्स ऍक्सिस हा टँजेंट आहे या कर्व साठी. या दोन्ही कर्व साठी एकच टँजेंट आहे. ओके, सो हियर x is equal to 2a is asymptote. This origin is double point, means here this curve passes through origin and tangent at origin is x-axis. हा जो tangent at origin आहे, या ओरिजिनला हा x axis tangent आहे. या दोन्ही कर्व साठी सेम राहणार. म्हणजे हा कर्व आहे त्याची सिमेट्री ही आहे. ओके, सो हियर this type of curve is called as cusp type curve. याला आपण म्हणतोय cusp type curve. आणि यालाच आपण असंही म्हणतोय सिसॉइड म्हणतोय. ओके, आता हे झालं. आता ऍक्च्युअल जो कर्व आहे तो बघा. आता मगाशी काय आपण काढलेला आहे तिथं, परत एकदा शेअर करूयात आपण. लुक ॲट दॅट. हा ऍक्च्युअल शेप ऑफ कर्व आहे. समजतोय का सगळ्यांना? हॅलो हॅलो, येस मॅम. समजलं का कसं आपण कर्व काढलाय? मगाशी जो आपण रफ मध्ये स्केच काढलं होतं त्याचा आपल्याला इथे या ठिकाणी म्हणजे जसं जे पॉइंट्स कसे आलेले, आणि ह्या टाइपच्या कर्वला आपण कस्प टाइप कर्व म्हणतोय. ओके, आता नेक्स्ट बघूयात. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात आपण. नेक्स्ट एक्झाम्पल, y square into a plus x is equal to x square into b minus x. ओके, हे इक्वेशन परत एकदा लिहूयात आपण. इक्वेशन बघा इथे आता. सेकंड इक्वेशन ऑफ द कर्व y square into a plus x is equal to x square into
बी मायनस एक्स. आता याच्यामध्ये पहिल्यांदा सिमेट्री फाइंड आउट करा. सिमेट्री ऑफ द कर्व काय असणार आहे सांगा. सिमेट्री हा सिमेट्री ऑफ द कर्व about the x-axis. अबाउट एक्स ऍक्सिस. कारण काय. All power are even. Yes, all power of y are even. Curve is symmetric about x-axis. ठीक आहे. त्याच्यानंतर ओरिजिन फाइंड आउट करा. हॅलो मॅम. ओरिजिन हा बोला. वायचं पण इव्हनच येते ना. कुठलं वायचं हो ना, पॉवर मग वायच घेतलंय ना. वायच पॉवर घेतलंय ना. आणि वायचं X पॉवर इव्हन. एक्स ची पॉवर इव्हन नाही येणार. या ठिकाणी एक्स ची पॉवर एक्स क्यूब येणार. इथे एक्स आहे. ऑल पॉवर्स ऑफ एक्स आर नॉट इव्हन. सगळेच पॉवर एक्स चे इव्हन नाहीयेत. फक्त वाय चे पॉवर्स इव्हन आहेत. त्यामुळे कर्व इज सिमेट्रिक अबाउट एक्स एक्सिस. ओके. आणि इथे बघा एक्स स्क्वेअर इंटू एक्स एक्स क्यूब होतोय. एक्स इथे एक आहे. त्यामुळे एक्सचे जे पॉवर्स आहेत ते इव्हन नाहीयेत. So curve is not symmetric to y-axis. Only all power of y are even. Therefore, curve is symmetric about x-axis. Okay. त्याच्यानंतर origin. Origin काढण्यासाठी काय करतोय आपण. Yes. Go for that. x is equal to X 0. is equal to 0. हा x is equal to 0 पुट केला आपण. दिलेल्या इक्वेशन मध्ये काय मिळतो y आपल्याला बघा. 0. y सुद्धा तुम्हाला 0 मिळतो. म्हणजे कर्व पासेस थ्रू ओरिजिन म्हणू शकतो इथं आपण. आता एवढ्याच्या 2 पॉइंट साठी इफ वी आर कीपिंग y इज इक्वल टू 0 इन दिस गिवन इक्वेशन. y इज इक्वल टू 0 जर पुट केला याच्यामध्ये तर आपल्याला x हा अदर दॅन 0 मिळतोय. चेक करा. हे झाला ओरिजिन. म्हणजे आपण काय म्हणू शकतो जनरली कर्व पासेस थ्रू ओरिजिन. कर्व passes through origin. हे झालं. याच्यानंतर या ठिकाणी मी पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढते. का काढते मी आता पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. जर या दिलेल्या इक्वेशन मध्ये y इज इक्वल टू 0 पुट केला आपण. y इज इक्वल टू 0 पुट केला तर त्या ठिकाणी आपल्याला एक्झॅक्ट व्हॅल्यू काय मिळतात बघा. 0 is equal to x square into b minus x. Okay. Therefore, when y is equal to 0, x is equal to 0. And b minus x is equal to 0. That means x is equal to b. बरोबर आहे का. बरोबर आहे का हे. येस मॅम. बोला. येस. म्हणजे या ठिकाणी पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काय मिळाले. 0 0 अँड B, 0. 0. ओके. हे झालं पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. आता याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे टँजेंट ऍट ओरिजिन. टँजेंट ऍट ओरिजिन. ओके. टँजेंट ऍट ओरिजिन मध्ये आपण काय करतोय. दिलेलं जे इक्वेशन आहे त्याच्यामधलं जे लोएस्ट डिग्री टर्म आहे तो इक्वल टू 0 दाखवतो. म्हणजे काय. आता बघा y स्क्वेअर इंटू a प्लस एक्स इक्वल टू एक्स स्क्वेअर इंटू बी मायनस एक्स. आता ही इक्वेशन मी असं लिहिते परत. ay स्क्वेअर प्लस एक्स वाय स्क्वेअर मायनस बी एक्स स्क्वेअर मायनस एक्स क्यूब इज इक्वल टू 0. आता या दिलेल्या इक्वेशन मध्ये 2 टर्म्स ज्या आहेत ते लोएस्ट डिग्री टर्म्स आहेत. कोणते कोणते आहेत ते चेक करा.
प्लस एक्स क्यूब येणार ना. हा इट इज +6. हा इकडे A झालं y plus. square हा. and AY² and BX² हे दोन टर्म्स लोएस्ट डिग्री टर्म्स आहेत, कारण आता XY² आहे, एक्सची डिग्री पॉवर 1 नाही इथं, आणि Y² आहे, त्यामुळे ह्याचा पण जे काही डिग्री आहे ती जास्ती असणार आहे. ही तर ऑलरेडी क्यूब आहे. मग आता इथे दोन टर्म्स आहेत, AY² मायनस BX² इज इक्वल टू 0. बरोबर आहे. AY² मायनस BX² इज इक्वल टू 0. म्हणजे या ठिकाणी काय झालं, AY² इज इक्वल टू BX². आता हे जर कॉन्स्टंट कन्सिडर केले आपण, तर x² ची व्हॅल्यू काय मिळते सांगा. y². x² इज इक्वल टू A/B y². म्हणजे x इज इक्वल टू प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ A/B इंटू y. म्हणजे x चे काय मिळणार आहे ते प्लस मायनस, हा जर मायनर कन्सिडर केला आपण, हा जो कॉन्स्टंट आहे तो मायनर कन्सिडर केला, तर x इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला प्लस मायनस y. म्हणजे y is equal to x or x is equal to y and y is equal to minus x. These are the tangent at origin. These are the tangent at origin. ठीक आहे. याच्यानंतर नेक्स्ट काय करतोय आपण आता, टँजेंट ॲट ओरिजिन काढलं, त्याच्यानंतर असिम्पटोट फाइंड आउट करायचंय. असिम्पटोट पॅरलल टू एक्स ऍक्सिस. इथे असिम्पटोट फाइंड आउट करतोय आपण. अरे असिम्पटोट त्याच्यामध्ये दोन पॉइंट्स आहेत, पॅरलल टू एक्स ऍक्सिस अँड पॅरलल टू वाय ऍक्सिस. पॅरलल टू एक्स ऍक्सिस ला फाइंड आउट करण्यासाठी काय करतोय आपण, द कोएफिशियंट ऑफ हायेस्ट पॉवर ऑफ एक्स इक्वेट टू 0. आता दिलेले जे इक्वेशन आहे, आपलं इक्वेशन असं आहे बघा, y² इन ब्रॅकेट a प्लस x इज इक्वल टू x² इंटू b मायनस x. आता हायेस्ट पॉवर ऑफ एक्स म्हणजे काय असणार आहे, x² इंटू एक्स क्यूब झाला. एक्स क्यूबचा जो कोएफिशियंट आहे तो -1 आहे, म्हणजे इथं काय म्हणतोय आपण, -1 इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे देर इज नो एनी असिम्पटोट पॅरलल टू एक्स ऍक्सिस. नो एनी असिम्पटोट. ठीक आहे. आता पॅरलल टू वाय ऍक्सिस घेऊयात आपण. असिम्पटोट पॅरलल टू वाय ऍक्सिस. तर पॅरलल टू वाय ऍक्सिस घेताना परत काय म्हणतोय आपण, हायेस्ट पॉवर ऑफ वाय and its coefficient, equate that coefficient to 0. म्हणजे आता या ठिकाणी y² आहे, त्याचा कोएफिशियंट आहे a प्लस एक्स आहे, म्हणजे a प्लस एक्स इक्वल टू 0 पुट केला आपण, तर x ची व्हॅल्यू काय मिळेल, -a. म्हणजे x इज इक्वल टू -a असिम्पटोट पॅरलल टू वाय ऍक्सिस. म्हणजे हा जो सपोज हा वाय ऍक्सिस आहे तुमचा इथं, तर हा कुठेतरी तुमचा असिम्पटोट असा मिळेल, x इज इक्वल टू -a. म्हणजे आता या ठिकाणी लेफ्ट साइडला असणार आहे तो. ओके, x इज इक्वल टू -a. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढे काय करतोय आपण, नेचर ऑफ कर्व किंवा रिजन ऑफ कर्व. या ठिकाणी नेचर फाइंड आउट करतोय आपण. नेचर ऑफ कर्व, पहिल्यांदा दिलेले इक्वेशन जे आहे इन टर्म्स ऑफ y इज इक्वल टू f ऑफ x लिहा किंवा x इज इक्वल टू f ऑफ y मध्ये लिहा. आता दिलेले इक्वेशन आपण y² इज इक्वल टू x² इंटू b मायनस x डिवायडेड बाय a प्लस x असं लिहिलं. मग पहिल्यांदा काय करतोय आपण, आता याचे जे काही पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहेत ते बघा. 0, 0 एक आहे, त्याच्यानंतर
बी 0 आहे. झिरो झिरो बी 0. असिम्प्टोट काय आहे? एक्स इज इक्वल टू मायनस ए. ठीक आहे. मग आता ह्या 3 पॉइंट साठी, एक्सच्या 3 पॉइंट साठी आपल्याला वाय स्क्वेअर चेक करायचंय. पहिल्यांदा इफ एक्स इज लेस दॅन 0, एक्स इज लेस दॅन 0, हा काय मिळतोय सांगा? एक्सची व्हॅल्यू ही लेस दॅन 0 आहे, परत निगेटिव्ह मिळाली, म्हणजे या ठिकाणी वाय स्क्वेअर निगेटिव्ह मिळतो का पॉझिटिव्ह मिळतो? येस. नेगेटिव्ह. चेक करा. पॉझिटिव्ह. नक्की पॉझिटिव्ह. त्याच्यानंतर एक्स इज ग्रेटर दॅन 0, नाही नको, आता इथे बी घेऊयात आपण. एक्स इज ग्रेटर दॅन बी, बी ची व्हॅल्यू पेक्षा एक्स ची व्हॅल्यू जास्ती आहे. हा, एक्स ची व्हॅल्यू 2b घेतली, बी नेगेटिव्ह. मायनस 2b, म्हणजे वाय स्क्वेअर Negative. निगेटिव्ह मिळाला तुम्हाला. वाय स्क्वेअर बिकम्स निगेटिव्ह. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्स इज, आता या ठिकाणी मायनस ए आहे. ज्या वेळेस इथं बघा, ही जी नंबर लाईन आहे आपली, ह्या नंबर लाईन मध्ये हा 0 झाला तुमचा, इकडे 1 2 3 4 असतील, इकडे -1 -2 -3 -4 असेल. आता ज्यावेळेस मी एक्स ची व्हॅल्यू ही मायनस ए घेतलेली आहे, म्हणजे तो असिम्प्टोट आलाय आपला, तर म्हणताना मी असं म्हणू शकते का एक्स इज ग्रेटर दॅन मायनस ए, असं म्हणू शकते का? लेस देन. येस, इट विल बी लेस दॅन. कारण काय? तर हे जे निगेटिव्ह व्हॅल्यूज आहेत, मायनस ए पेक्षा -2a लहान आहे का मोठं आहे? येस. लहान आहे. लहान. -1 पेक्षा इथं बघा, आता या ठिकाणी जर मी -1 घेतला, -2 घेतला, -3 घेतला, -1 हा -2 पेक्षा लहान आहे की मोठा आहे? मोठा. मोठा आहे. -1 मोठं आहे, -2 लहान आहे त्याच्यापेक्षा, -3 त्याच्यापेक्षा लहान आहे. म्हणजे या ठिकाणी मी असं म्हणू शकते एक्स इज लेस दॅन -a, म्हणजे एक्स ची जी व्हॅल्यू आहे -a पेक्षा कमी घेतली, तर तिथं आपल्याला वाय स्क्वेअर काय मिळतो तो चेक करायचा आहे. आता एक्स ची व्हॅल्यू जर मी -2a घेतली, किंवा -3a घेतली, किंवा -4a घेतली, तर वाय स्क्वेअर काय मिळतो आपल्याला? निगेटिव्ह मिळतो. कारण एक्स इज इक्वल टू मायनस हे जी व्हॅल्यू आहे, ती व्हॅल्यू आहे ती असिम्प्टोटची. असिम्प्टोट पॅरलल टू वाय ऍक्सिस, म्हणजे असिम्प्टोट ऍक्च्युअल काय? टँजेंट ऍट इन्फिनिटी आहे, म्हणजे त्या टँजेंटच्या पुढे कोणताही कर्व ट्रेस होणार नाहीये. म्हणजे सपोज तुमचा हा एक्स इज इक्वल टू -a इथं कुठेतरी असेल, म्हणजे ऍक्च्युअल हे काय? टँजेंट आहे, टँजेंट टू द इन्फिनिटी आहे, म्हणजे याच्या पुढे तुमचा कर्व एक्झिस्ट होणारच नाहीये. कोणताही असेल, एक्स इज इक्वल टू 2a असेल इथं कुठेतरी, मग एक्स इज इक्वल टू 2a च्या पुढे तुमचा कर्व एक्झिस्ट होणार आहे का? आपण असिम्प्टोट येतो, त्या असिम्प्टोटच्या पुढे तुमचा कर्व एक्झिस्ट होत नाही. आपण कर्व एक्झिस्ट करू शकत नाही, कारण असिम्प्टोट म्हणल्यानंतर टँजेंट ऍट इन्फिनिटी आहे. ऍक्च्युअल दॅट इज द टँजेंट ऍट इन्फिनिटी. गॉट इट? देअरफॉर हियर if x is less than -a, then y square becomes negative. ओके, आता त्याचा एरिया कसा येतो बघा. आता कर्व कुठं ट्रेस होतोय बघा.
इथं या ठिकाणी मी कर्व काढते आता. एरिया अगोदर आधी टेस्ट करूयात आपण. रफ स्केच काढते मी इथं. आपल्याला माहिती आहे ओरिजिन आहे. या ठिकाणी तुमचा कुठेतरी पॉईंट तुमचा असणार आहे, तो B0 असेल. हा 0 0 झाला. त्याच्यानंतर या ठिकाणी x इज इक्वल टू -a हा असिम्प्टोट आहे तुमचा. म्हणजे कर्व याच्या पुढेही तुमचा स्ट्रेस होणार नाहीये आणि याच्या पुढेही ट्रेस होणार नाही. तो कर्व कुठं असणार आहे? हा जो पॉइंट आहे तुमचा -a0 असेल. एवढ्याच एरियामध्ये हा 1 2 3 4 एवढ्या एरियामध्ये तुमचा कर्व हा ट्रेस होईल. आता तो कसा ट्रेस होतोय बघा. जस्ट लुक ॲट दॅट. याच्यातनं स्ट्रेस इथून स्टार्ट होतो तो कर्व. कर्व असा ट्रेस होतोय ह्या ओरिजिन मधनं. दिस विल बी द कर्व. त्याची जी सिमेट्री आहे, आता हे कर्व मी अशी घेते कारण हा असिम्प्टोट आहे. हे दोन्ही कुठेही टच व्हायला नकोय. हा कर्व मी असा एक्सटेंड करते. त्याच्यानंतर याची सिमेट्री जी आहे ती अशी जाणार आणि हा कर्व तुमचा हा इकडं ट्रेस होणार. हा असिम्प्टोट आहे परत तुमचा इकडं. ऍक्च्युअल कर्व जो आहे तुमचा असा असणार आहे. म्हणजे कर्व लाईज इन बिटवीन x इज इक्वल टू -a 0 0 अँड B0 या पॉइंट मध्ये तुमचा कर्व हा ट्रेस होतोय. ओके, आता बघा इथे या ठिकाणी लुक ॲट दॅट कर्व. मगाशी तुम्हाला सांगितलं होतं मी y² a + x या ठिकाणी पॉइंट ऑफ इंटरसेक्शन कोणते जे मिळालेले आहेत. 0 0 एक होता, त्याच्यानंतर B0 होता आणि x इज इक्वल टू -a हा असिम्प्टोट आहे. म्हणजे इथे बघा हा असिम्प्टोट तुम्हाला दाखवलाय ग्रीन डॉटेड लाईन मध्ये. असिम्प्टोट दॅट इज x इज इक्वल टू -a. आपल्याला माहिती आहे याच्या पुढे आपला कोणताही कर्व एक्झिस्ट होणार नाहीये. हा कर्व एक्झिस्ट होणार नाहीये. त्याच्यानंतर ओरिजिन बघितलं आपण. कर्व पासेस थ्रू ओरिजिन ऍज वेल एज कर्व पासेस थ्रू B0 कारण पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे तो. त्याच्यानंतर टँजंट ॲट ओरिजिन काय मिळालं आपल्याला? y इज इक्वल टू +-x. म्हणजे हा जो आहे तो y इज इक्वल टू x आहे आणि हा इकडची जी लाईन आहे y इज इक्वल टू -x आहे. हे दोन टँजंट आहेत आणि हे दोन्ही टँजंट जे आहेत ते ओरिजिन मधनं पास होणार आहेत. म्हणजे हा इथून y इज इक्वल टू x जो रेड लाईन मध्ये दाखवलेला, रेड डॉटेड लाईन मध्ये दाखवलाय आणि y इज इक्वल टू -x तो सुद्धा रेड डॉटेड लाईन मध्ये दाखवलाय. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी हे जे घेतलेलं आहे टँजंट घेतलेलं आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण dy/dx फाइंड आउट करतोय दिलेल्या इक्वेशनचं, dy/dx ऍट पॉइंट B0 पॉइंट ऑफ इंटरसेक्शनला फक्त फाइंड आउट करायचं आहे. पॉइंट ऑफ इंटरसेक्शनचा dy/dx तुम्ही फाइंड आउट केला तर त्या ठिकाणी तुम्हाला ही जी dy/dx ची व्हॅल्यू आहे ती इन्फिनिटी मिळेल तुम्हाला. आणि इन्फिनिटी म्हणजे इफ dy/dx इज इक्वल टू इन्फिनिटी मीन्स टँजंट इज पॅरलल टू y axis. Tangent to the curve parallel to y axis. ओके, म्हणजे हा जो टँजंट आहे इथं. त्याच्यानंतर जो कर्व तुमचा जो स्टार्ट झालेला आहे इथून स्टार्ट झालेला आहे, या ठिकाणी स्टार्ट झालाय, हा एक्सटेंड होत जाणार असं बिकॉज ऑफ दिस असिम्प्टोट.
परत याची जी सिमेट्री आहे, ह्या कर्वची सिमेट्री, म्हणजे हा जो कर्व असा काढलाय आपण, हा कर्व असा काढलाय, त्याची सिमेट्री आहे, सिमेट्रिक यायला पाहिजे ती अशी. आणि हा जो एक्स ऍक्सिस सॉरी y इज इक्वल टू एक्स आणि हा y इज इक्वल टू मायनस एक्स, हे दोन टँजेंट आहेत त्याचे. आणि या ठिकाणी एक टँजेंट येणार तुमचा dy बाय dx चा. dy बाय dx इज इक्वल टू इन्फिनिटी, मीन्स दिस टँजेंट इज पॅरलल टू दिस y ऍक्सिस. समजलं प्रत्येकांना? येस येस एव्हरीवन. हॅलो. Yes, ma'am. ओके. थोडासा हा जो चॅप्टर आहे याच्यामध्ये कव्हर होऊ शकत नाही तो, म्हणजे कव्हर म्हणजे कसं, ऑनलाईन मध्ये ऑनलाईन टीचिंग आणि ऑफलाईन टीचिंग मध्ये थोडासा फरक पडतोच आपला. आणि तो चॅप्टर थोडासा थेरॉटिकल पार्ट जास्ती आहे स्टार्टिंग मध्ये कार्टेशियन कर्व साठी. कार्टेशियन कर्व मध्ये आपल्याला प्रत्येक गोष्ट तिथं फाइंड आउट करावी लागते, त्याच्यानंतर कर्व ट्रेस करतोय आपण. ओके. त्याच्यामुळे थोडस म्हणजे लेंदी प्रोसेस आहे, त्यामुळे जरा इंटरेस्ट येत नाही, पण ऍक्च्युअल सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट आहे हा चॅप्टर. म्हणजे लेट मी टेक युअर अटेंडन्स. रोल नंबर 1 2 3 4 5 ऑब्सेंट. अटेंडन्स द्यायला कशाला यायला लागल्यात? चौगुले ज्योती, माझ्यावर उपकार करताय का तुम्ही क्लास करून?